आज रात्री आम्ही 10-10:30च्या सुमारास जे क्रिकेट खेळत असताना आम्हाला आढळून आलं की ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये दोन व्यक्ती जे अनोळखी व्यक्ती होते ते काहीतरी कागदपत्र हाताळत होते. आम्ही जेव्हा दोन व्यक्तींनी बघितलं गावातल्या लोकांनी की हे कोण व्यक्ती आहेत, त्यांना दरवाजा ठोठून आम्ही दरवाजा उघडा लावला. बघतोय तर आतमध्ये आम्हाला हे असा पसारा दिसला. जे ग्रामपंचायतचे महत्त्वाचे कागदपत्र आहेत, जे कपाटामध्ये स्टोरेज असतात, तेच कागदपत्र असे जमिनीवरती असे टेबलवरती अस्ताव्यस्त पडलेले आम्हाला दिसले. तेव्हा आम्ही विचारणा केली तर आम्हाला कळालं की ती कोण म्हणतात की आम्ही ऑडिटर आहोत, पण ते ऑडिटर नसून आम्हाला वाटतं ते भंपक होते. ते एक चोरीच्या उद्देशाने इथे आले होते. त्याच्यामध्ये नक्कीच कोणतरी त्यांच्या मागे कोणतरी मोठा आका आहे की तो त्यांना मदत करतोय, म्हणून तर त्यांना आतमध्ये येण्याची संधी मिळाली. त्यांना कपाटाच्या चाव्या मिळाल्या, दरवाजाच्या चाव्या मिळाल्या आणि त्यांनी हे पेपर बाहेर काढले. हे काय करत होते याचा तपास हे पोलीस आणि मीडियामार्फत व्हावा हीच आमची इच्छा आहे. जी काही गोष्ट घडली, जे दोन भामटे होते ते नक्कीच निंदनीय आहे. कारण एवढं रात्री बेरात्री सुट्टीचा दिवस असताना पण ते काय करत होते आणि कशासाठी आले होते आणि हे सगळे पेपर त्यांनी अस्तव्यस्त कशासाठी केले, का हे चोरीचा उद्देश होता का, याचा पोलिसांनी नक्कीच सखोल तपास करावा आणि त्यांना नक्कीच कारवाई करावी.